नमस्कार मित्रांनो, व्हिडिओपर्यंत पोहोचलात तुमचं स्वागत. मी अश्वित वानखेडे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आम्ही महाविद्यार्थी एमपीएससी अकॅडमी सुरू केली. तसंच उत्तर लेखनाबद्दलची संपूर्ण भीती काढण्यासाठी आम्ही महातयारी 2025 ही एक सिरीज चालू केली. त्या सिरीज अंतर्गत आम्ही उत्तर लेखनाबद्दलची संपूर्ण माहिती छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, तेही अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत. तर या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ उत्तर लेखनासाठी अभ्यासाची शैली. तर मित्रांनो, जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया तो अगोदर बघा, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजावून येईल. कारण या व्हिडिओमध्ये बरेचसे रेफरन्स हे पहिल्या व्हिडिओचे असतील. चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर लेखनाचा ढाचा शिकलो. आता त्या ढाच्यामध्ये मला काही गोष्टी टाकायच्या आहेत, काही गोष्टी लिहायच्या आहेत. तर त्यासाठी मला अभ्यास करायची गरज पडेल, काही गोष्टी नवीन शिकण्याची पण गरज पडेल. तर आजपर्यंत मी जसा अभ्यास करत आलोय, मी तसाच अभ्यास करायचा का, की काही माझ्या अभ्यासाच्या शैलीमध्ये काही चेंजेस करायची गरज पडेल? मित्रांनो, तुम्ही एमपीएससी 2024 दिली असेल, 23 ची दिली असेल आणि इतरही काही एक्झाम दिल्या असतील. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही अथांग अभ्यास केला असेल, कारण फेल होण्यासाठी कोणीही अभ्यास करत नाही. तरीही तुम्हाला ही एक्झाम डिफिकल्ट गेली असेल आणि कदाचित अपेक्षित रिझल्ट सुद्धा आला नसेल. कारण फक्त एवढंच की तुम्ही शाळा कॉलेजमध्ये शिकलेली अभ्यासाची शैली ही एक्झाम पास करण्यासाठी यूज करता. म्हणून मी म्हणतो की अभ्यास करण्या अगोदर अभ्यास कसा करायचा हे जाणून घ्या, जेणेकरून हा अभ्यासही तुम्हाला सोपा जाईल आणि अपेक्षित रिझल्ट सुद्धा येईल. तर आता उत्तर लेखनासाठी मी कसा अभ्यास करायचा, तर उत्तर लेखनासाठी मला कुठल्याही विषयाची कोर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून घ्यायची असते. म्हणजे विषयाची मूळ संकल्पना समजून घ्यायची असते. तीच गोष्ट मला सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर करायची असते. म्हणजे सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर मला मूळ संकल्पना समजून घ्यायची असते. त्यानंतर मला सिलेबसमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या पॉइंटमध्ये संदर्भ प्रस्थापित करायचा असते, म्हणजेच की कन्सॉलिडेशन करायचं असते. हे कन्सॉलिडेशन करण्यासाठी मला उपयोगाची ठरते ती म्हणजे स्किल ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग, विचार मंथनाचे कौशल्य. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की लॉजिकल ॲबिलिटी हे तुम्हाला उत्तर लेखनाचे सगळ्यात महत्वाचे पडेल. मला सांगा, सिलेबस खूप मोठा आहे, तर सिलेबसचा प्रत्येक पॉइंट पाठांतर करून रट्टा मारून मी उत्तर लिहू शकेल का? ते किती मोठा अभ्यास होऊन जाईल. पण जर तुम्ही विचार मंथनाचे कौशल्य अवगत केले तर तुम्ही कमीत कमी अभ्यास करून मॅक्झिमम उत्तर लिहू शकाल. आणि हे साध्य होते फक्त ब्रेनस्टॉर्मिंगमुळे. त्यानंतर मला उपयोगाची ठरते ती म्हणजे क्रिएटिव्हिटी. त्यामध्ये वाक्यरचना आणि प्रस्तुतीकरण. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो की मला शब्दांच्या चौकटीमध्ये आन्सर लिहायचे आणि त्या चौकटीमध्ये आन्सर लिहिण्यासाठी मला ह्या दोन गोष्टी मदतीच्या ठरतात. तर आता आपण प्रत्येक गोष्ट एकदम सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण मूळ संकल्पना कशी समजून घ्यायची ते शिकूया. तर इथे मी एमपीएससी 2024 मध्ये आलेला हा प्रश्न घेतलाय. प्रश्न असा, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होतं? असा प्रश्न बघितल्या बघितल्या पटकन माझ्या डोक्यात आन्सर येते, ते म्हणजे नानासाहेब. आणि अशाच प्रकारचे प्रश्न आजवर एमपीएससी मेन्स मध्ये विचारले जायचे. पण इथं प्रश्न पडतो की प्रश्न बघितल्या बघितल्या मी उत्तरापर्यंत कसा काय पोहोचतो बाबा? तर अशा प्रश्नावर आधारित मी आजपर्यंत एक अभ्यासाची शैली जोपासली होती. ती म्हणजे आजपर्यंत जेव्हा पण मी 1857चा उठाव वाचला तेव्हा उठावाची सुरुवात केव्हा झाली, त्यामध्ये कोण कोण सहभागी होते, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी जोड्या लावणे शिकलो आणि इतरही काही फॅक्च्युअल गोष्टी शिकलो. मी त्याचा वारंवार अभ्यास केला, रिव्हिजन केली, पाठांतर केलं आणि सगळ्या गोष्टी आता माझ्या डोक्यामध्ये फिट झाल्या. म्हणून प्रश्न बघितल्या बघितल्या मी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पण 2025 मध्ये एमपीएससी मेन्सचं स्वरूप चेंज झालंय, ते झालंय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. तर
जरी टॉपिक सेम असेल पण त्यामध्ये विचारण्याची प्रश्नांची शैली चेंज झालेली आहे. तर इथे मी 2 प्रश्न घेतले. प्रश्न 1857च्या उठावाबद्दलच आहे. आपण एक एक प्रश्न वाचून घेऊया. तर पहिला प्रश्न असा आहे की 1857चे बंड हे ब्रिटिश राजवटीच्या 100 वर्षाच्या आधी झालेल्या लहान मोठ्या स्थानिक बंडांचा परमोच्च बिंदू होता. स्पष्ट करा. दुसराही प्रश्न वाचू. 1857च्या उठावाने वसाहती भारतावरील ब्रिटिश धोरणांच्या उत्क्रांतीमध्ये महत्वपूर्ण वळण कसे निर्माण केले ते समजून सांगा. अरे देवा, असे प्रश्न बघितल्या बघितल्या आपल्या डोक्यात फक्त एकच शब्द येतो, अरे देवा. या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणार मी? कारण असा मी अभ्यास कधी केलेलाच नाहीये. मित्रांनो, मुळात सिंपल असलेला प्रश्न पण आपल्याला कठीण वाटायला लागतो, कारण की आपण त्या प्रकारचा अभ्यास कधी केलेलाच नाहीये. म्हणून असे कठीण दिसणारे प्रश्न सुद्धा आपल्याला सोपी जावेत म्हणून एक आपण अभ्यासाची शैली जोपासू. पण ते शैली समजून घेण्यासाठी आपण अगोदर हे प्रश्न समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला अभ्यासाची शैली डिराईव्ह करण्यासाठी मदत भेटेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की प्रश्न समजून घेण्यासाठी आपण कीवर्ड शोधतो. तर या प्रश्नाचे सुद्धा आपण कीवर्ड्स शोधूया आणि प्रश्न अगोदर समजून घेऊया. तर पहिला प्रश्न वाचूया आणि कीवर्ड शोधूया. 1857चे बंड हे ब्रिटिश राजवटीच्या 100 वर्षाच्या आधी झालेल्या लहान मोठ्या स्थानिक बंडांचा परमोच्च बिंदू होय. स्पष्ट करा. म्हणजे प्रश्नामध्ये विचारत आहेत की 1857चा उठाव होण्याच्या अगोदर 100 वर्षामध्ये काही लहान मोठे बंड झाले असतील, त्याचा शेवटचा बिंदू परमोच्च बिंदू या 1857चा उठाव होता. म्हणजे या बंडांमध्ये आपल्याला संबंध प्रस्थापित करायचा. चला तर मग हा प्रश्न समजला. दुसरा प्रश्न वाचूया. 1857च्या उठावाने वसाहती भारतावरील ब्रिटिश धोरणांच्या उत्क्रांतीमध्ये महत्वपूर्ण वळण कसे निर्माण केले ते समजून सांगा. म्हणजेच की 1857 नंतर ब्रिटिश धोरणांमध्ये काही चेंजेस आले, त्या चेंजेसचा संबंध आपल्याला 1857च्या उठावासोबत सांगायचा, समजून सांगायचं. आता इथे गंमत गोष्ट म्हणजे की दोन्ही प्रश्न 1857च्या उठावाचे आहे. पहिला प्रश्न 1857च्या अगोदरची 100 वर्षाबद्दल लिहायला सांगतो आणि दुसरा प्रश्न 1857च्या 50 वर्षानंतरचं लिहायला सांगतो. 1857 बद्दल काहीच नाही. असं कसं करायचं बाबा? तर यासाठी पण काही अभ्यासाची शैली आहे का, जेणेकरून अशा भिन्न प्रकारचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी मदत होईल? कारण आपण प्रत्येक प्रश्नाचा वेगवेगळ्या तऱ्हेने अभ्यास करू शकत नाही. आपल्याला अभ्यास एकच तऱ्हेचा करायचा असतो, जेणेकरून वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न सॉल्व्ह होतील. शिकूया. आता आपण 2 प्रश्न बघितले, दोन्ही एकमेकांपासून भिन्न, पण आपल्याला अशी अभ्यासाची शैली जोपासायची आहे जेणेकरून हे भिन्न प्रश्न पण आपण इझिली सॉल्व्ह करू शकू. तर यानंतर 1857चा उठाव अभ्यास करताना मी 1857चा उठाव नेमका काय याचा अभ्यास करेन. हा अभ्यास करताना मला समजून येईल की बाबा 1857चा उठाव हा फक्त सैनिकांचा उठाव होता का, की राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दडपलेल्या लोकांचा पण उठाव होता? हा उठाव इंग्रजांच्या अधिकाराविरुद्ध होता का, की इंग्रजांनी चालू ठेवलेल्या काही धोरणांविरुद्ध होता? अशा असंख्य छोट्या छोट्या गोष्टी मला समजून येतात. त्यानंतर मला शिकण्याची गरज पडेल की उठावाच्या मागील कारणे काय होते. कारणे शिकताना मला 2 गोष्टी समजून येतील, जे की काही गोष्टी ह्या इमिडिएट स्वरूपाच्या होत्या, म्हणजे त्याचा परिणाम त्वरित झाला. तर काही कारणे असे होते
की ते कालांतराने प्रेझेंट होते, पण त्याचा उद्रेक हा 1857 मध्ये झाला. त्यानंतर मी 1857चा उठाव कसा कसा मोठा होत गेला हे शिकेल. त्यावरून मला 1857च्या उठावाबद्दलचे वैशिष्ट्य समजून येते की 1857चा उठाव का एवढा व्यापक दर्जाचा झाला. त्या अगोदरही काही उठाव झाले, पण 1857चाच का उठाव एवढा व्यापक दर्जाचा झाला. स्टार्ट मेरूट पासून झाला, दिल्लीपर्यंत पोहोचला आणि पूर्ण उत्तर भारत त्यानं कॅबरेज केलं. अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मला 1857चा उठाव कसा घडला त्यामधून सापडतील. त्यानंतर मी परिणामांचा अभ्यास करेल. मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्याही परिणामांचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला समजून येतील की परिणाम हे कधी सकारात्मक स्वरूपाचे असतात तर काही नकारात्मक स्वरूपाचे असतात. तर 1857चे पण उठावाचे परिणाम पण काही सकारात्मक असतील, काही नकारात्मक असतील. काही फक्त भारतीयांवर झाले असतील तर काही परिणाम हे इंग्रजांवर झालेले असतील. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा मी जेव्हा अभ्यास करेल तेव्हा मला एक दिसून येते की इथे जोड्या लावणे, त्यामध्ये कोण कोण सहभागी होते, फॅक्च्युअल गोष्टी मला आता त्याची गरज नाही. ते मी प्रीसाठी शिकलो आणि जिथे कुठे मला गरज येईल त्याचा मी यूज करेल. पण जर का मला आता कोणी विचारलं की 1857 उठावाबद्दल 2 शब्द लिही, तर पटकन मी अगदी मुद्देसूद उत्तर लिहू शकतो की 1857चा उठाव म्हणजे नेमका काय, त्याच्या मागील कारणे काय, तो कसा कसा मोठा होत गेला, त्याचे परिणाम काय झाले. अशा वेगवेगळ्या मुद्देनुसार मी ते उत्तर लिहून काढू शकतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न घेतला होता. प्रश्न असा की त्या कोणत्या घटना होत्या ज्यामुळे भारत छोडो आंदोलन सुरू झाले, त्याच्या परिणामांना स्पष्ट करा. तर तो प्रश्न UPSC मेन्स 2024 मध्ये आला होता. सेम प्रश्न जर 1857च्या उठावाबद्दल आला तर, की त्या कोणत्या घटना होत्या ज्यामुळे 1857 उठाव सुरू झाला आणि त्याच्या परिणामांना स्पष्ट करा. आता मला सांगा, हा प्रश्न तुमच्यासाठी किती सोयीस्कर झाला, किती सोपी झाला, कारण तुम्ही इथे कारणे शिकलेले आहात आणि परिणाम सुद्धा शिकलेले आहात. मित्रांनो, जी गोष्ट आपण शिकलेली आहोत, ज्यावर आपण अभ्यास केलेला आहे, वारंवार रिव्हिजन करून ती गोष्ट एकदम डोक्यात फिट केलेली आहे, ती गोष्ट तुम्हाला कायम सोपी जाईल. पण जी गोष्ट ज्या तऱ्हेने तुम्ही अभ्यासच केलेला नाही, त्या तऱ्हेने जर प्रश्न विचारला गेला तर तो तुम्हाला कधीही कठीण वाटेल, नेहमी कठीण वाटेल. तर आता आपण असे सिंपल क्वेश्चन तर सॉल्व्ह करूच, पण आपल्याला याच अभ्यासातून आपल्याला कठीण प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करायचे आहे, जे कठीण प्रश्न आपण नुकतेच बघितले. तर आपण परत प्रश्नाकडे बोलूया. पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न म्हणतो की 1857चे बंड हे ब्रिटिश राजवटीच्या 100 वर्षाच्या आधी झालेल्या लहान मोठ्या स्थानिक बंडांचा परमोच्च बिंदू होता. स्पष्ट करा. म्हणजेच की आपण शिकलो की आपल्याला लहान मोठ्या बंडांविरुद्ध बंडांसोबत 1857चा संबंध प्रस्थापित करायचा आहे. तर जेव्हा मी 1857चे कारण अभ्यास करतो तेव्हा मला एक समजून येते की 1857च्या आधी झालेल्या उठावावरून प्रोत्साहन घेऊन लोकांनी हे बंड सुरू केले. पण हा एकच पॉइंट आहे जो आपल्या बुकमध्ये सापडतो, हा एकच रेफरन्स आहे. ह्या एक पॉइंट आपल्याला इनफ नाही आहे 10 पॉइंट लिहिण्यासाठी. कारण की जर प्रश्न 10 मार्काचा असेल तर आपण 10 पॉइंट लिहितो, 15 मार्काचा असेल तर 15 पॉइंट लिहितो. तर 10 पॉइंट लिहिण्यासाठी मला हे एक पॉइंट सफिशियंट नाही आहे, तर मला आणखी काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण दुसरा प्रश्न पण बघूया. दुसरा प्रश्न म्हणतो की 1857च्या उठावाने वसाहती भारतावरील ब्रिटिश धोरणांच्या उत्क्रांतीमध्ये महत्वपूर्ण वळण कसे निर्माण केले. म्हणजेच की 1857 नंतर झालेल्या ब्रिटिश धोरणांमध्ये चेंजेस बद्दल आपल्याला लिहायचं आहे. तर जेव्हा मी 1857च्या उठावाचे परिणाम अभ्यास करतो तेव्हा मला समजून येते की 1857चा उठाव झाल्यानंतर इंग्रजांनी
1858 मध्ये एक ऍक्ट पास केला. त्या ऍक्ट मध्ये काही चेंजेस आणले, मिलिटरी धोरणांमध्ये सुद्धा काही चेंजेस करून आणले. तर असे मला 3-4 पॉइंट सापडतात. पण हे 3-4 पॉइंट मला पूर्ण आन्सर लिहिण्यासाठी सफिशियंट नाही. कारण की धोरणं हे पूर्ण नंतरच्या 50 वर्षापर्यंत चेंज होत गेले. तर मला नंतरच्या 50 वर्षांचा इतिहास वाचावा लागेल, जेणेकरून मला त्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. आणि तेव्हा गरज पडते कन्सॉलिडेशनची. आता आपल्याला कन्सॉलिडेशन करायचं. कन्सॉलिडेशन म्हणजे काय? की जेव्हा मी फुल सिलेबस वर मूळ संकल्पना शिकून घेतो, त्यानंतर मला सिलेबस मध्ये दिलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये संबंध प्रस्थापित करायचा असतो. सपोज 2 गोष्टी आहेत, त्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे, काही डिफरन्सेस असतील, तर त्या सिमिलॅरिटीजला आणि त्या डिफरन्सेसला मला आयडेंटिफाय करून तो संबंध प्रस्थापित करायचा असतो. तर त्याला म्हणतो आपण कन्सॉलिडेशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सिलेबस मध्ये तर बरेचसे पॉइंट असतात, मग मी प्रत्येक पॉइंट सोबत एकामेकांशी संबंध प्रस्थापित करत बसू का? तर नाही. आपण जेव्हा हिस्ट्री शिकतो तेव्हा आपण एका सिक्वेन्स मध्ये शिकतो. पहिली एक गोष्ट शिकतो, त्यानंतर घडलेली दुसरी गोष्ट शिकतो आणि त्यानंतर घडलेली तिसरी गोष्ट शिकतो. तसंच सगळ्यात अगोदर मी शिकेल स्थानिक उठाव, त्याच्यानंतर मी 1857चा उठाव शिकेल आणि त्याच्यानंतर झालेल्या गोष्टी शिकेल, जसं की स्वातंत्र्याची चळवळ, स्वदेशी चळवळ आणि ब्रिटिशांचे धोरणे आणि त्यांनी पास केलेले काही काही ऍक्ट्स. तर जेव्हा मी स्थानिक उठाव शिकतो, त्याच्यानंतर 1857चा उठाव शिकतो, तेव्हा मला फोकस देऊन एक गोष्ट लक्षात येते की 1857 आणि 1857च्या आधी झालेल्या गोष्टींना उठाव संबोधला जातो आणि 1857 नंतर झालेल्या गोष्टींना चळवळ म्हटलं जाते. तर या 2 गोष्टींमध्ये काही साम्य असेल का? काही संबंध असेल का? असू शकतो. तर मी तो संबंध शोधून काढेल आणि त्या तऱ्हेने अभ्यास करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, तुम्ही मार्केटमधून कुठलीही बुक उचला, त्यामध्ये हा संबंध प्रस्थापित केलेला नसेल. कारण ह्या बुक ज्या आहेत त्या अशा तऱ्हेच्या बनलेल्याच नाहीयेत. म्हणून ही गोष्ट तुम्हाला स्वतःला करण्याची गरज पडते आणि म्हणून मी इथे कन्सॉलिडेशनला महत्वपूर्ण तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण जर तुम्ही डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये गेले आणि ही गोष्ट न करता तुम्ही असे प्रश्न बघितले, तर तुम्ही एका भ्रमात पडून जाल की आता मी काय करू. तुमची तारांबळ उडून जाईल की या प्रश्नाचं उत्तर तर मला येतच नाही. मी तर ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या तऱ्हेने वाचलेल्या आहेत. यामध्ये काही संबंध पण होता हे मी बघितलंच नाही, कधी विचारच केलेला नाही. तर अशा वेळेस तुमची कोंडी होते आणि ते व्हायला नको. तर आता मी असे सिलेबस मध्ये पॉइंट शोधून काढेल ज्याच्यामध्ये मला काहीतरी संबंध दिसून येतो. तसंच जेव्हा मी 1857चा उठाव वाचल्यानंतर ब्रिटिशांचे धोरणे वाचतो, तेव्हा 1857चा उठाव वाचताना मला काही दिसून आलं की 1857 मध्ये हिंदू मुस्लिम युनिटी होती आणि नंतर ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिम युनिटी कमी करण्यासाठी काही धोरणे चालू केले. म्हणजेच की त्यांनी धोरणांमध्ये चेंजेस घडवून आणले. कशामुळे? 1857च्या उठावामुळे. मित्रांनो, असेच एक पॉइंट एकामागे तुम्हाला भेटत राहील आणि तुम्ही आपले जे कठीण स्वरूपाचे जे प्रश्न बघितले होते ते हळूहळू तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. पहिला प्रश्न बघितला आपण की आपण 2 गोष्टींमध्ये संबंध प्रस्थापित केला आणि आता तुम्ही या प्रश्नाचं अगदी मुद्देसूद आन्सर लिहू शकता. तसंच दुसऱ्या प्रश्नाचंही तुम्ही मुद्देसूद आन्सर लिहू शकता. म्हणून मित्रांनो, कन्सॉलिडेशनला पण एक वेगळ्या स्वरूपाचं महत्व आहे. त्यानंतर येते स्किल ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग, विचार मंथनाचे कौशल्य. उत्तर लेखन शिकायचं झालं तर सगळ्यात मौल्यवान गोष्ट ठरते.
मी मागच्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट केलं होतं की लॉजिकल ॲबिलिटी आपल्याला उत्तर लेखनासाठी सगळ्यात महत्त्वाची ठरते आणि ही लॉजिकल ॲबिलिटी ब्रेन स्टॉर्मिंगमुळेच तुम्ही डेव्हलप करू शकता. तुम्ही आता YouTube पूर्ण सर्च करून बघा, प्रत्येक क्लासेसला भेट देऊन बघा. कुठलाही क्लासेस, कुठलाही YouTube चॅनल तुम्हाला ही गोष्ट कधीच सांगणार नाही. समजून सांगणं तर दूरचीच गोष्ट. पण आज इथे आपण याचा फायदा समजून घेऊ आणि नंतर तुम्हीच ठरवा की ही गोष्ट खरंच मौल्यवान ठरते की नाही. तर त्या अगोदर मला एक गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही आजवर भले किती अभ्यास केला असेल, 4-4, 5-5 घंटे की 10 घंटे अभ्यास केला असेल, पण कधी वेळ काढून अभ्यासाबद्दल विचार केलाय का? नक्कीच नसेल केला. कारण आजपर्यंत आपण फक्त पाठांतर करायच्या मागे होतो. कारण की क्वेश्चनच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे होते. म्हणून आपण आजपर्यंत फक्त पाठांतर करायचो. त्याच्याबद्दल विचार कधीच केला नाही. पण आता विचार करायची गरज आहे. तर आता आपण विचार करू आणि काही गोष्टी समजून घेऊया. आता मी 1857चा उठाव शिकलोय. त्याच्या अगोदर मी काही स्थानिक उठाव शिकलो असेल. त्याच्यानंतर मी बाकीच्या गोष्टी शिकलो. तर स्थानिक उठाव 1857चा उठाव शिकल्यानंतर मला एक समजून आलं की 1857 नंतर कुठलाही उठाव झालेला नाही. त्याच्या अगोदर खूप सारे उठाव झाले, पण 1857 नंतर कुठलाही उठाव झालेला नाही. तर मी असं म्हणू शकतो का की उठावांचा शेवट ह्या 1857चा उठाव ठरला? असाच सेम प्रश्न आपण बघितला का हो? प्रश्न बघा, 1857चे बंड हे ब्रिटिश राजवटीच्या 100 वर्षाच्या आधी झालेल्या लहान मोठ्या स्थानिक बंडाचा परमोच्च बिंदू होता. हाच तर कन्सेप्ट आपण फक्त विचार करून अवगत केलाय. फक्त मी विचार करतोय, मी अभ्यासाबद्दल विचार करतोय, मी जो अभ्यास केला त्याच्याबद्दल काही विचार करताना मला अशा गोष्टी जाणवून आल्या की 1857 नंतर एकही उठाव झालेला नाही. मग मी 1857च्या उठावाला शेवटचा उठाव म्हणू शकतो का? तोच तर प्रश्न आहे की 1857चा उठाव हा शेवटचा उठाव होता. म्हणजे की एक्झाम हॉलमध्ये बसलेले बाकीचे सगळे विद्यार्थी हा प्रश्न बघून भ्रमात पडतील, त्यांची तारांबळ उडेल, पण तुम्ही साधा फक्त विचार करून या प्रश्नावर अगोदरच पोहोचून हा प्रश्न तुम्हाला एकदम इझी जाईल. जाणार की नाही? इथपर्यंत समजलं? ठीक आहे. परत मी माझा विचार कंटिन्यू केला. तर मी विचार करत आहे की 1857 नंतर उठाव का बरं झाले नाही? त्याचे पण काही कारण असू शकतात. तर मला काही गोष्टी दिसून आल्या की 1857 नंतर उठाव न होण्यामागे इंग्रजांचे धोरणे होते. इंग्रजांनी काही धोरणांमध्ये चेंजेस केले, त्यामुळे 1857चा उठाव होऊ शकला. आता ते धोरणे काय होते, कसे होते, आपण एवढ्या डिटेलमध्ये जाऊ नये. पण मला ही गोष्ट एक दिसून आली. ह्याच आपला दुसरा प्रश्न की 1857च्या उठावाने वसाहती भारतावरील ब्रिटिश धोरणांच्या उत्क्रांतीमध्ये महत्वपूर्ण वळण कसे निर्माण केले? मला सांगा बरं, हे दोन्ही प्रश्न किती अवघड स्वरूपाचे वाटत होते थोड्या वेळा आधी, पण आता मी फक्त विचार करून या प्रश्नांपर्यंत आधीच पोहोचलेलो आहे. एक्झाम तर माझी नंतर आहे. जर मी असाच विचार करत राहिलो तर माझा आणखी किती फायदा होऊ शकतो? बघा, आता मी हा सेकंड प्रश्न लिहायला घेतला, तर याचं मला इंट्रोडक्शन द्यायचं, परिचय द्यायचा आहे. तर परिचय मी असा लिहू शकतो का की 1857चा उठाव या उठावांचा परमोच्च बिंदू होता आणि त्यांनी इंग्रजांचं राज्य डगमगायला आणलं होतं. म्हणून इंग्रजांनी येणाऱ्या काही वर्षांमध्ये त्यांच्या धोरणांमध्ये बदल घडवून आणले.
बघा बरं किती योग्य असा परिचय दिसून येतो. जसा प्रश्न विचारला तसाच मी परिचय मांडलाय. आपला इव्हॅल्युएटर असं वाचून किती खुश होऊन जाईल, तो किती सकारात्मक होऊन जाईल आपलं उत्तर आणखी बघण्याकरता. आणि मला सांगा, तुम्ही हे जे कन्सेप्ट आहे हे अगोदर शोधून काढले तर तुम्हाला हे प्रश्न पण किती इझी जातील. आणि जे बाकीचे मुलं बसले आहे त्यांना या गोष्टीची कल्पनाही नसेल. ते या प्रश्नाचं उत्तर आठवून आठवून सॉल्व्ह करण्याच्या मागे किती वेळ गमावून बसतील. आणि मी अगोदरच म्हटलंय की आपल्याला एक्झाम पास होण्यासाठी अभ्यास करायचा आहे. फक्त उत्तर लेखन शिकून आपल्याला मोकळं नाही व्हायचंय, आपल्याला एक्झाम पास व्हायची आहे आणि त्या स्वरूपातच मला उत्तर लेखन शिकायचंय. तर ह्या तर एकच फायदा झाला. आता दुसरा फायदा बघूया. दुसरं म्हणजे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसून आहात, तुमच्यावर एक्झाम प्रेशर सुद्धा आहे आणि तुम्हाला प्रत्येक आन्सर लिहिण्यासाठी कमीत कमी टाइम आहे. अशा वेळेस तुम्ही अभ्यास केलाय, भरपूर अभ्यास केलाय, तुम्हाला गोष्टी आठवत आहेत, पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? प्रश्न असा येत नाही की 1857च्या उठावाबद्दल 2 शब्द लिहा, तर मग तो तुम्हाला पटपट पटपट आन्सर लिहिता येईल. प्रश्न असे येतात की 1857च्या उठावाचे काही पैलू आयडेंटिफाय करतात आणि त्याबद्दल ते प्रश्न विचारतात. असं करताना मला एक्झाम हॉलमध्ये गोष्टी आठवण्याची गरज पडते. अरे तो पॉईंट काय होता, तो पॉईंट काय होता, आणि मी गोष्टी आठवून आठवून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर मला सांगा, जर तुम्हाला गोष्ट आठवून आठवून उत्तर लिहिण्याची गरज पडेल तर तुम्ही किती टाइम वेस्ट कराल? आपला जो लिमिटेड टाइम आहे, आणि हळूहळू तुम्ही 20 प्रश्नापर्यंत पोहोचता. कदाचित पोहोचणार पण नाही, कारण की तुम्ही अगोदरच टाइम वेस्ट केलेला आहे आणि तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. असं होतं का म्हणे? म्हणून आपण माइंडला आपल्या सवय लावण्याचा प्रयत्न करतो. तो कसा की माइंड आपण छोट्या छोट्या गोष्टीवर केंद्रित करतो आणि त्याबद्दलची गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करतो. जसं या प्रश्नामध्ये आपण 1857च्या उठावाबद्दल कोणतीही गोष्ट न आठवता फक्त अशा गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करतो की ज्यामधून त्याचे उठावाचे वैशिष्ट्य समोर येते आणि लहान मोठ्या झालेल्या उठावांमध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी संबंध असतात. दुसऱ्या प्रश्नामध्ये मी लक्ष केंद्रित करतो फक्त ब्रिटिश धोरणांविरुद्ध, जेणेकरून फक्त माझ्या डोक्यामध्ये फक्त धोरणच आले पाहिजे, दुसरी कुठलीही गोष्ट नाही. आणि तेव्हाच मी माझं प्रश्नाचं उत्तर अगदी मुद्देसूद आणि कमी टाइम मध्ये लिहू शकेल. आता मला सांगा, बाकी कोणालाही या गोष्टीची प्रॅक्टिस न करता जर त्यांनी एक्झाम हॉलमध्ये अशा गोष्टी केल्या तर त्यांचा टाइम वेस्ट होईल. पण तुम्ही अगोदरपासूनच तुमच्या माइंडला ही सवय लावून टाकली तर तुम्ही दिलेल्या वेळेमध्येच तुमचं उत्तर कंप्लीट करू शकाल. मी अगोदरच सांगितलं आपल्याला एक्झाम पास व्हायचंय, म्हणून जी पण गोष्ट करतोय आपण, जी पण गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतोय ती पूर्ण आपण एक्झाम पास होण्यासाठी करतोय, नाही की फक्त उत्तर लेखनासाठी. उत्तर लेखन शिकणं खूप इझी आहे, पण एक्झाम पास होणं त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी लागतात ते पण आपण इथं शिकून घेतोय. तर ही झाली ब्रेनस्टॉर्मिंग. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच मौल्यवान गोष्ट आहे की नाही. आता आपण शिकूया क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्ह वाक्य रचना. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो की आपल्याला शब्दांच्या चौकटीमध्ये आन्सर लिहायचं आणि ती जर आपण ओलांडली तर आपल्याला निगेटिव्ह मार्गांना समोर जावं लागतं. तर म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न घेतला होता. प्रश्न असा की अशा कोणत्या घटना होत्या ज्यामुळे भारत छोडो आंदोलन सुरू झाले आणि त्याच्या परिणामांना स्पष्ट करा. तर त्याचं उत्तर लिहिताना मी चौकटीचं पालन करताना 150 शब्दामध्ये हे उत्तर लिहिलं. तर 150 शब्दामध्ये मी सपोज 10 पॉईंट टाकले तर प्रत्येक पॉईंटला मला 15 शब्द किमान असले पाहिजे.
पण इथे आपल्याला शब्द वाचवण्याची गरज आहे. कमीत कमी शब्द वापरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे, जेणेकरून आपला टाइम वाचेल आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकेल. तर ते कसं करायचं? तर इथं सेकंड नंबरचं स्टेटमेंट वाचूया. स्टेटमेंट म्हणते की द्वितीय महायुद्धाचा प्रभाव. भारतीय नेत्यांचा सल्ला न घेता इंग्रजांनी भारताला युद्धात सामील केलं. परिणामी संताप वाढला. हे वाक्य लिहिण्यासाठी मला 14 शब्दांची गरज पडली. पण आता मला याच्यातले शब्द वाचवायचे. हे शब्द वाचवताना माझ्या वाक्याचं मिनिंगही चेंज झालेलं नको. तर मला या दोन्ही गोष्टींचं काळजी घेत मला शब्द वाचवायचे. तर मी हेच वाक्य परत लिहिलं. मी सब हेडिंग लिहिलं की द्वितीय महायुद्ध. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलाय महत्वपूर्ण घटना. तर द्वितीय महायुद्ध ही घटनाच आहे. मी प्रभाव या शब्द वगळला कारण की येणाऱ्या वाक्यामधून त्याचा तो प्रभावच आहे हे दर्शवून जातो. तर समोर लिहिलं की इंग्रजांनी स्वघोषित भारताला युद्धात सामील केले. आता बघा, मी इथे भारतीय नेत्यांचा सल्ला न घेता एवढे 4 ते 5 शब्द यूज केले होते. त्याला रिप्लेस करून मी फक्त एकच शब्द यूज केला, स्वघोषित. याचाही अर्थ तोच होतो की इंग्रजांनी स्वघोषित निर्णय घेतला, म्हणजेच की त्यांनी नेत्यांना विचारलेलं नाही. आलं लक्षात? नंतर मी परिणामाच्या जागी एक ॲरो लिहिला आणि समोर लिहिलं संताप वाढला. सपोज मी परिणाम लिहिलं असतं तर परिणाम लिहिताना मला वेळ लागला असता, पण मी त्याऐवजी फक्त ॲरो लिहिलंय. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? इव्हॅल्युएटर काय विचार करेल? तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इव्हॅल्युएटर आपला अतिशय हुशार माणूस. परिणाम हे शब्द एवढा महत्वाचा नाही. जर तुम्ही तो वगळला सुद्धा तर त्याचा परिणाम तुमच्या मार्गावर होणार नाही. पण तुम्ही तिथे ॲरो यूज करून तुमची क्रिएटिव्हिटी दाखवली आहे, तर त्याला नक्कीच आवडेल. आपण दुसरं स्टेटमेंट वाचूया. अगोदर या स्टेटमेंटमध्ये मी हे स्टेटमेंट 10 शब्दांमध्येच कंप्लीट केलंय. आता विचार करा, माझे 4 शब्द वाचले. 10 पॉइंटमध्ये 4 शब्द जर वाचले माझे तर 40 शब्द होतं. म्हणजे माझं उत्तर फक्त 110 शब्दांमध्ये कंप्लीट होईल आणि प्रत्येक पॉइंटचं मिनिंग न चेंज होता. आता आपण दुसरं स्टेटमेंट बघूया. एक तर स्टेटमेंट झालं, दुसरं स्टेटमेंट बघूया. आर्थिक शोषण. युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक संकट, महागाई आणि अन्नधान्याचा तुटवडा यामुळे असंतोष पसरला. आता हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी मला परत 14 शब्दांचा वापर करावा लागला. हे स्टेटमेंट परत लिहिताना मी लिहिलं आर्थिक शोषण, युद्धामुळे आर्थिक संकट, महागाई, अन्नधान्याचा तुटवडा इत्यादी वाढला. ॲरो असंतोष पसरला. आणि हे स्टेटमेंट पूर्ण करताना मला फक्त 11 शब्द यूज झाले. माझे 3 शब्द वाचले. आता बघा, दोन्ही वाक्यांचा मिनिंग सेम होतो, पण माझे इथे शब्द वाचले. म्हणून मला वाक्य रचना शिकण्याची गरज पडेल का? नक्कीच गरज पडेल. आणि मित्रांनो, ही फक्त प्रॅक्टिस करूनच अवगत होते. ही कुठेही शिकायला भेटत नाही. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि काळजीपूर्वक प्रॅक्टिस कराल की मला कमीत कमी शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे, तेव्हाच ही गोष्ट साध्य होईल. त्यानंतर मी परिणाम सुद्धा लिहिले. तर पहिलं स्टेटमेंट वाचूया की मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग. महिला, मुले, विद्यार्थी, उद्योजक, सैनिक अशा असंख्य लोकांनी सहभाग घेतला. याचंच मी कमी शब्दात रूपांतर केलंय. तेव्हा मी लिहिलं लोकांचा सहभाग आणि इथे इन्क्रीजिंगचं साईन दिलंय. याचा पण अर्थ हाच होतो की वाढलाय. मी जर असा ॲरो दिला असता तर त्याचा मिनिंग झालं असतं की कमी झालाय. मी तर क्रिएटिव्हिटीच यूज करतोय ना. समोर लिहिलं मी, त्यात महिला, मुले, विद्यार्थी, उद्योजक, सैनिक इत्यादी होते.
14 शब्दांपैकी मी आता फक्त 10 शब्द वापरूनच मी हे वाक्य कंप्लीट केलंय आणि मिनिंग सेम. दुसरे स्टेटमेंट वाचूया आपण. इंग्रजांची दडपशाही. इंग्रजांनी आंदोलन दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिंसा, नेत्यांना अटक आणि सेन्सॉरशिपचा वापर केला. ते स्टेटमेंट परत लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये मी इंग्रजांनी दडपशाही, हिंसा, तुरुंगवास. आता मी इथे लिहिलं होतं की नेत्यांना अटक. ह्या शब्द ओळखून मी फक्त तुरुंगवास लिहिलाय. याचा पण अर्थ तोच होतो की नेत्यांना तुरुंगवास केलाय, नेत्यांना अटक केली आहे. त्यानंतर सेन्सॉरशिपचा वापर करत आंदोलन दडपले. 13 शब्द पहिले यूज केले होते, आता 10 शब्दामध्ये मी कंप्लीट केले. तर येऊन जाऊन मी 30 ते 40 शब्द इथे वाचवले आहेत. ते 30 ते 40 शब्द लिहिण्यासाठी जो माझा टाइम गेलाय तो सुद्धा वाचवलाय. मला सांगा, ही गोष्ट तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये किती महत्वाची ठरते. तुम्ही कमीत कमी शब्दांमध्ये उत्तर लिहिता आणि असं करून करून तुम्हाला 20 प्रश्न एकदम सहजरित्या सॉल्व्ह करता येतात. तर मित्रांनो, ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची. यामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची येते, ते सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन. आता मी हे उत्तर लिहिलेलं आहे, याच्यामध्ये फक्त शब्द 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 लिहिलेले. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर न्यूजपेपरमध्ये एकही फोटो नाही दिसला तर तुम्हाला तो न्यूजपेपर वाचण्याची इच्छा होते का? मग आता इव्हॅल्युएटरला या प्रश्न वाचण्याची इच्छा होईल का? कदाचित नाही होणार. पण त्याचं काम आहे, तो वाचेल पण तुमचं उत्तर. पण आपल्याला इथे इव्हॅल्युएटरला खुश करायचं. म्हणून आता आपल्याला असं सजवून द्यायचं आहे आपलं आन्सर की त्याला ते उत्तर वाचण्याची इच्छा झाली पाहिजे आतमधून. तर मी हेच उत्तर एका वेगळ्या स्वरूपात लिहिलं, थोडं डायग्राम यूज करून त्याला मांडण्याचा प्रयत्न केला. तर मला आता ते उत्तर थोडं सोयीस्कर, मोजकं आणि वाचण्याची इच्छा होईल असं दिसून येतं. तर ही तर एकदम साधी डायग्राम झाली. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर पण व्हिडिओ बनवूया की कशा वेगवेगळ्या तुम्ही डायग्राम यूज करू शकता. तर ही पण गोष्ट तेवढीच महत्वाची. मित्रांनो, आतापर्यंत जे आपण शिकलो त्या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या निगडीत होत्या. पण आता अशा काही गोष्टी आहेत का ज्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण काही करायची गरज पडेल? तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला 9 पेपर द्यायचे, 5 दिवसामध्ये 9 पेपर द्यायचे. पहिला पेपर तुमचा चांगला गेला, दुसरा पेपर चांगला गेला, 5 पेपर तुमचे चांगले गेले. दररोज तुम्ही 6 घंटे लिहिता, 6 घंटे तुमचा माइंड पूर्ण ऑक्युपाईड असते. वरून तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे. तर हळूहळू जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पोहोचता 8व्या 9व्या पेपरपर्यंत, तर तुमचं माइंडच काम करणं बंद होतं. तुम्ही पाठांतर केलेली गोष्ट, लक्षात असलेली गोष्ट कदाचित तुम्हाला आठवत नाही. आणि असं होतं, बऱ्याचशा मुलांसोबत होतं. तर यासाठी आपण काही करायला पाहिजे का? की 9व्या पेपरमध्ये येऊन तुम्हाला काही गोष्टी आठवत नाहीये, तुमचा हात चालत नाहीये आणि शेवटचा जरी तुमचा पेपर बिघडला तरीही तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर होता. तर असं व्हायला नको. म्हणून आपण माइंडफुलनेस, जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो. अगदी सरळ सोपं गणित आहे की तुम्हाला 3 घंट्यामध्ये पूर्ण पेपर लिहायचा असतो. तुमचं माइंड पूर्ण 3 घंटे असं ऑक्युपाईड होऊन जाते. तुम्हाला दुसरा कुठलाही विचार करण्यासाठी टाइम नसतो. त्या प्रश्नामध्ये तुम्ही विलीन होऊन जाता, उत्तर लिहिण्यामध्ये विलीन होऊन जाता. अशीच सवय आपल्याला आपल्या डोक्याला लावायची असते, आपल्या माइंडला लावायची असते, आपल्या माइंडला आपल्याला ट्रेन करायचं असतं. तर हे ट्रेनिंग येणाऱ्या अभ्यासामधून म्हणजे एक्झामच्या इव्हन 4-5 महिन्यापासून आपल्याला सुरुवात करायची असते, जेणेकरून एक्झामच्या टाइममध्ये आपलं माइंड एकदम ट्रेंड असेल. बाकीच्या मुलांपासून आपण नक्कीच काहीतरी चांगलं परफॉर्म करू शकू. तर हे करण्यासाठी
फक्त मला माइंडफुलनेस जागरूक राहण्याची प्रॅक्टिस करायची असते. काही नाही, अभ्यास करताना फक्त 3-3 घंट्याची सिटिंग करा. जास्तीत जास्त त्या 3 घंट्यामध्ये आउटपुट काढण्याचा प्रयत्न करा. डिस्ट्रॅक्शन कमी करा, जेणेकरून तुमचं माइंड हे तशा तऱ्हेने ट्रेन होईल. दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. ज्या दिवसापासून एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह झाली, याची न्यूज आली आणि अनेक मुलांमध्ये कॉन्फिडन्स लूज झाला. त्यांना आता स्वतःवर कॉन्फिडन्स राहिला नाही आहे की ते राज्यसेवा देऊ शकते. ते हेच म्हणतात की आता माझ्यामध्ये कुवतच नाही, ते माझी लायकीच नाही असा अभ्यास करायची, मी एवढा अभ्यास करूच शकत नाही. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, मी कुठेतरी असं म्हटलं का की हा अभ्यास करण्यासाठी तुमची काही लायकी असण्याची गरज आहे? तुम्ही अमुक टमुक बॅकग्राऊंडचे असणं गरजेचं आहे? तुम्ही खूप हुशार असण्याची गरज आहे? नाही. मी असं सुद्धा नाही म्हटलं की तुम्हाला लँग्वेजवर खूप प्रभुत्व पाहिजे. तुम्ही बोलताना, तुम्ही मराठी वाचू शकता ना, तर तुम्ही हे उत्तरे लिहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे की हा अभ्यास कोणीही करू शकतो, कोणीही. आम्ही जो तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तो मार्ग एक वेळा अवलंबून करण्याचा प्रयत्न करा. सगळ्या गोष्टी सुकर होऊन जातील. इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट कुठल्या महापुरुषाची नाही आहे, नाही कुठल्या देवदेवतांची आहे, अगदी साध्या सरळ माणसाची आहे. त्याचं नाव आहे दशरथ माझी. बिहारच्या एका छोट्याशा गावामध्ये राहत होता. त्याच्या गावामध्ये दवाखाना या हॉस्पिटल काही नव्हतं, तर हॉस्पिटलला जाण्यासाठी त्याला एक पर्वत ओलांडून जायची गरज पडायची. तर अशा प्रसंगात त्याची पत्नी आजारी होती आणि पत्नीला हॉस्पिटल नेताना तिचा पर्वतावरून घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अशी घटना दुसऱ्या कोणाही सोबत झाली नाही पाहिजे म्हणून त्यांनी एक प्रण केला, एक गोष्ट डिसाईड केली की हा पर्वत मी तोडणार. विचार करा, एक साधा मनुष्य जेव्हा पर्वत तोडण्याची गोष्ट बोलतो, ती गोष्ट त्याला किती डिफिकल्ट गेली असेल, पण त्यांनी सातत्य जोपासलं. ते सातत्य जोपासून तब्बल 22 वर्ष त्यांनी तो प्रयत्न चालू ठेवले आणि 22 वर्षानंतर त्यांनी तो पर्वत तोडून काढला. तो पर्वत धुळीच मिसळला आणि आता तिथे रस्ता बनलेला आहे. मित्रांनो, विचार करा, सातत्य हे किती इम्पॉर्टंट आहे. बिगिनिंग इज ऑलवेज डिफिकल्ट. सुरुवात कधीही डिफिकल्ट असू शकते. जेव्हा तुम्ही या एक्झामचा अभ्यास करणं स्टार्ट कराल, तुम्हाला गोष्टी डिफिकल्ट जातील आणि ते प्रत्येकाला गेले आहेत, पण ज्यांनी सातत्य जोपासलं तेच या एक्झाम मध्ये पास झाले. मित्रांनो, आम्ही जो तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्या मार्गावर तुम्ही इथून 3 ते 4 महिने सातत्यानं चाला. सातत्यानं तसा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तुम्हीच येऊन आम्हाला सांगणार की उत्तर लेखन हे तुमच्या आता डाव्या हाताचा खेळ झाला. तर मित्रांनो, इथं आपण व्हिडिओ संपू. तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता, यूट्यूब सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची कल्पना भेटेल. धन्यवाद. ये गम के और 4 दिन से गम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. ये गम के और 4 दिन से गम के और 4 दिन, ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन. कभी तो होगी इस चमन पे भी बहार की नजर. अगर कहीं है स्वर्ग तो उतार या जमीन पर, तो जिंदा है तो जिंदगी की जीत में यकीन कर. अगर कहीं है स्वर्ग तो उतार या जमीन पर, तो जिंदा है.